आता यावर आपलं मत मांडतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद. पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नाला खूप महत्व आहे. लग्न काही फक्त दोन माणसांचं नाही, तर दोन कुटुंबांचं नातं असतं. परंपरा आणि जबाबदाऱ्या याच्याशी ते जोडलेलं असतं. पण याच गोष्टीमुळे लग्नावर समाज, जात आणि कुटुंबाचा खूप दबाव येतो. ठरलेल्या वयात लग्न नाही झालं की आई वडिलांना वाटतं आपण कुठंतरी कमी पडलो, आणि मुला मुलींनाही आजूबाजूला सगळ्यांची लग्न होताना दिसली की आपलंच बाकी, अशी भावना वाढत जाते. लग्नाचे प्रयत्न जुळले नाहीत तर नकार मिळाल्यासारखं वाटतं. आत्मविश्वास कमी होतो. त्यातच समाज अविवाहित व्यक्तीकडे तो अपूर्ण आहे असा दृष्टिकोन ठेवून पाहतो, टोमणे मारतो. त्यामुळे मानसिक ताणही वाढतो. लग्न हा विषय जीवन मरणाचाही नाही किंवा तो अस्तित्वाचाही नाही, आणि तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला जातोय तो तसाही नाही. आपण सगळे जाणतो की कोणत्याही समस्येचं उत्तर म्हणून स्वतःचं आयुष्य संपवणं हा योग्य मार्ग नाही. समाज म्हणून आपण सतत शिकत आहोत. मुलींना जगण्याचा आणि शिक्षणाचा हक्क आहे. तिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा हक्क आहे. मुलांना त्यांच्या करिअरचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपण द्यायला शिकलोय. हे सगळं आपण मान्य करायला लागलोय. त्याचप्रमाणे आता हेही शिकण्याची वेळ आली आहे की लग्नच आयुष्याचं सगळं काही नाही. काही जण स्वतःच्या इच्छेनं किंवा काही जण परिस्थितीमुळे अविवाहित राहतात. त्यांनाही समजून घेणं आणि साथ देणं गरजेचं आहे. त्यांनाही आनंदाने आणि सन्मानाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच या सेगमेंटमध्ये छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा